हा, तर बघा आता सॉमचा पेपर उद्या आहे तुमचा. तर महत्वाचे क्वेश्चन घेणार आहे आपण. प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन पेपर. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन जो असतो तुमचा 10 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर 1 किती मार्कासाठी? 10 मार्क्स. अटेम्प्ट एनी 5 कोणते 5 क्वेश्चन सोडवायचे असतात. तुम्हाला दिलेले किती असतात? टोटल 7 क्वेश्चन. 7 पैकी कोणते 5. फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट पॅरलल ऍक्सिस थेरम फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग विथ डायग्राम विथ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. ठीक आहे. तर पॅरलल ऍक्सिस थेरम तुम्हाला माहिती आहे काय असतो. पॅरलल ऍक्सिस थेरम आय अबाउट ए बी और एनी ऍक्सिस इज इक्वल टू आय जी प्लस ए एच स्क्वेअर. तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट कसं लिहिणार? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड प्लस प्रॉडक्ट ऑफ कशाचं प्रॉडक्ट आहे? एरिया अँड स्क्वेअर ऑफ कशाचा स्क्वेअर आहे? एच म्हणजे काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस किंवा एनी ऍक्सिस. एनी ऍक्सिस म्हणजे कोणते? दोन ऍक्सिस. तर जो ऍक्सिस ज्याच्या अबाउट तुम्हाला घ्यायचा आहे प्लस जो सेंट्रॉइडचा ऍक्सिस आहे त्याच्यातला डिस्टन्स, त्याला काय म्हणतो आपण? मोमेंट ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस स्टेटमेंट लिहायचं. आता याची डायग्राम जर काढायची झाली तर एनी आपण शेप घेऊ शकतो है ना. सपोज हा आय जी अँड पॅरलल ऍक्सिस अबाउट सपोज ए बी. यातलं डिस्टन्स जे आहे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय असतं? एच. आय जी आणि हा आय ए बी. ठीक आहे. ए म्हणजे काय? तर याचा एरिया. ए मीन्स एरिया ऑफ एनी शेप. आता एनी शेप काढू शकतो आपण. ही डायग्राम काढायची आणि डायरेक्टली स्टेटमेंट लिहायचं. पर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड प्लस प्रॉडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. 2 मार्क झाले इथेच फिक्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. एन लिस्ट एनी टू मशीन कंपोनंट इच सब्जेक्टेड टू ऍक्सियल टेन्साईल अँड ऍक्सियल कॉम्प्रेसिव्ह. ऍक्सियल टेन्साईल लोड आणि ऍक्सियल कॉम्प्रेसिव्ह लोड असणारे एनी कोणतेही दोन मशीन कंपोनंट तुम्हाला लिहायचे आहेत. काय लिहिणार तुम्ही? फर्स्ट शॉक ऍब्झॉर्बर. शॉक ऍब्झॉर्बर मध्ये कोणती स्प्रिंग असते? कॉम्प्रेशन स्प्रिंग है ना. शॉक ऍब्झॉर्बर लिहा. त्याच्यावरती कोणता लोड ऍक्ट होतो? कॉम्प्रेसिव्ह. टेन्साईल कोणता? क्लच वायर्स. ओके. अजून कोणते? ब्रेक्स. तुम्ही साईड स्टँड बघितलं असेल टू व्हीलरचं. साईड स्टँड मध्ये कोणती स्प्रिंग असते? टेन्साईल स्प्रिंग. तर असे कोणतेही 2-2 एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे 2 मार्कासाठी. ठीक आहे. किंवा 2 कंपोनंट लिहायचे आहेत मशीनचे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा डिफाईन फटिग अँड क्रीप. क्रीप आणि फटिगची डेफिनेशन लिहायची आहे. ते लिहू शकता तुम्ही. बघा क्वेश्चन 4 आहे स्टेट रिलेशन बिटवीन बेंडिंग मोमेंट शेअर फोर्स अँड रेट ऑफ लोडिंग. रेट ऑफ लोडिंग म्हणजे काय? तर लोड डब्ल्यू शेअर फोर्स म्हणजे एफ अँड बेंडिंग मोमेंट एम. या तिन्हीचं तुम्हाला रिलेशन लिहायचं आहे. काय सांगितलं होतं रिलेशन मी? डी एफ बाय थिटा की एक्स इज इक्वल टू काय असतं? डब्ल्यू. डेरिव्हेटिव्ह ऑफ शेअर फोर्स इज इक्वल टू लोड. आणि दुसरं रिलेशन काय? तर डी एम बाय डी एक्स इज इक्वल टू एफ. हे 2 रिलेशन लिहायचे 2 मार्कासाठी. लक्षात ठेवा. रिलेशन बिटवीन शेअर फोर्स, बेंडिंग मोमेंट अँड लोडिंग. रेट ऑफ लोडिंग म्हणजेच डब्ल्यू. हे जर विचारलं 2 मार्कासाठी तर df बाय dx इज इक्वल टू डब्ल्यू, dm बाय dx इक्वल टू एफ. लिहून घ्या. वेअर W स्टँड्स फॉर रेट ऑफ लोडिंग किंवा लोड. जो तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल ते लिहायचं डायरेक्ट. रेट ऑफ लोडिंग और लोड. नंतर F स्टँड्स फॉर शियर फोर्स अँड M स्टँड्स फॉर बेंडिंग मोमेंट. 2 मार्क झाले इथे फिक्स.
नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन सेक्शन मॉड्युलस विथ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. स्टेट द व्हॅल्यू ऑफ सेक्शन मॉड्युलस फॉर सॉलिड सर्क्युलर सेक्शन विथ डायमीटर डी. सेक्शन मॉड्युलस म्हणजे काय? इट इज डिनोटेड बाय लेटर झेड. सेक्शन मॉड्युलस इट इज डिनोटेड बाय लेटर झेड. झेड इज इक्वल टू आय एक्स एक्स अपॉन आय बाय वाय. बरोबर आहे. सेक्शन मॉड्युलस झेड इज इक्वल टू आय बाय वाय. बरोबर आहे का? पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे तो. चेक करा एकदा. तर बघा कशासाठी विचारले? सॉलिड सर्क्युलर सेक्शन साठी. सॉलिड सर्क्युलर मध्ये डायमीटर किती असतो? डी. आता आय एक्स एक्स काय असतो? पाय बाय 64 इंटू डी रेस टू 4 अपॉन वाय म्हणजे काय असतो? तर सेंटर पासून ते एक्स्ट्रीम लेअरचं डिस्टन्स म्हणजे किती? डी बाय 2. आता इथे बघा डी कटला, डी रेस टू 4 कटला, क्यूब उरला 2, 64 चा 32 काय उरेल? पाय बाय 32 इंटू डी क्यूब. हे काय झालं? सेक्शन मॉड्युलस फॉर सॉलिड सर्क्युलर सेक्शन. तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला लिहायचा आहे. हा फॉर्म्युला लक्षात नसेल राहत तर या इक्वेशन मध्ये ठेवा आणि ही व्हॅल्यू काढा. 2 मार्क झाले. ठीक आहे. झाला. पुढचा क्वेश्चन बघा. स्टेट द नो टेन्शन कंडिशन ऍट बेस ऑफ कॉलम. स्टेट नो टेन्शन कंडिशन फॉर बेस ऑफ कॉलम. काय असते? काय सांगितलं तुम्ही तुम्हाला? आता बघा ज्यावेळेस आपण इसेंट्रिक लोडिंग असते त्यावेळेस 2 स्ट्रेस ऍक्ट होतात, डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस. नो स्ट्रेस कंडिशन काय असते? तर डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. डायरेक्टली लिहू शकता तुम्ही. काय? डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. ज्यावेळेस डायरेक्ट स्ट्रेस इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस असेल त्यावेळेस नो टेन्शन कंडिशन असते. कशामुळे नो टेन्शन सांगितलं? कारण डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस मध्ये भांडणं होतात. भांडणं होत नाही तर कधी ज्यावेळेस नो टेन्शन कधी असेल? ज्यावेळेस दोन्हीकडे शेअर काय असेल? दोन्हीकडे सारखाच असेल. दोन्ही सारखे असेल तर भांडणं होणार आहेत का? त्याच्यामुळे टेन्शन राहणार आहे का? नो टेन्शन म्हणले की नो भांडण. नो टेन्शन. हा, नो भांडण. ठीक आहे. झाला. 2 मार्क इथेच झाले. नंतर डिफाइन इसेंट्रिक लोडिंग. स्टेट एक्झाम्पल ऑफ इट. इसेंट्रिक लोडिंग म्हणजे काय? इसेंट्रिसिटी म्हणजे बघा इसेंट्रिक लोडिंगची डायग्राम कशी काढणार तुम्ही? तर एखादा कॉलम आहे, ह्या कॉलम वरती सेंट्रॉइडल ऍक्सिस इथे आहे. इसेंट्रिक लोडिंग म्हणजे काय? तर सेंट्रॉइडल ऍक्सिसच्या काही डिस्टन्स वरती, त्याला म्हणतो आपण इसेंट्रिक डिस्टन्स. इट इज डिनोटेड बाय लेटर स्मॉल ई. पी लोड जर ऍक्ट होत असेल सेंट्रॉइड पासून काही डिस्टन्स वरती स्मॉल ई तर त्याला काय म्हणतो? इसेंट्रिक लोडिंग. ठीक आहे. तर इसेंट्रिक लोडिंग आपण लिहू शकतो. काय लिहिणार? तर व्हेन पी फोर्स ऍक्ट अवे फ्रॉम सेंट्रॉइडल ऍक्सिस दॅट इज लेटर इसेंट्रिसिटी. इट इज डिनोटेड बाय स्मॉल ई. त्याला म्हणतो आपण इसेंट्रिक लोडिंग. आता स्टेट 2 एक्झाम्पल ऑफ इट. 2 एक्झाम्पल कोणते सांगणार? सी क्लॅम्प. अजून कोणते एक्झाम्पल पाहिले होते आपण? सी क्लॅम्प आणि काय होतं? सी क्लॅम्प. नंतर काय? हेक्सॉ फ्रेम. अजून ज्या ठिकाणी इसेंट्रिक लोडिंग असते म्हणजे काय? तुमचं सेक्शन ज्या ठिकाणी आहे त्याच्या अवे आपली लोडिंग असते त्याला काय म्हणतो आपण? इसेंट्रिक लोडिंग. तर 2 एक्झाम्पल लिहिणार, हेक्सॉ फ्रेम आणि सी क्लॅम्प. ठीक आहे. अजून 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. झाले. आता आपण बघा 7 क्वेश्चन, 7 दोन्ही 14 मार्क पाहिले तर काय अडचण आहे? आपल्याला कोणतेही 5 सोडवायचे. तुम्हाला बेस्ट ऑफ 5 जे येत असतील ते 5 सोडवा. त्याच्यानंतर अर्धा पेज जागा सोडून द्या खाली. नंतर पुढच्या पेजवरती नवीन लिहून टाका. 7ही क्वेश्चन लिहायच्या भानगडीत पडायचं नाही, आपल्याकडे वेळ कमी असणार आहे. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 लिहा. फर्स्ट अटेम्प्ट एनी 3 आहे त्यातला बघा. an angle section question number 2a
an angle section 120 mm by 100 mm by 20 mm. Angle section 120 mm by 100 mm by 20 mm is placed such as its longer leg is horizontal. बघा, is placed such as its longer leg is horizontal. Full stop. Calculate moment of inertia. Calculate moment of inertia. Moment of inertia about centroidal horizontal axis. About centroidal horizontal axis only. म्हणजे सेंट्रॉइडल हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजे कोणता? आय एक्स एक्स. ठीक आहे. काय सांगितलं इथं? 120 mm बाय 100 mm बाय 20 mm. ठीक आहे. आणि याच्यात काय सांगितलंय की लॉंगर साइड कशी पाहिजे? हॉरिझॉन्टल. म्हणजे 120 कसं घ्यायचं आपल्याला? हॉरिझॉन्टल. तर आपण काय करू? 120 घेऊ हॉरिझॉन्टल 120 mm. मग व्हर्टिकल किती येईल? व्हर्टिकल येईल 100 mm आणि थिकनेस किती आहे? 20. इकडे 20, इकडे पण 20, इथे पण 20. ठीक आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय काढायचंय तुम्हाला? सेंट्रॉइड कसा पाहिजे? आय एक्स एक्स. आय एक्स एक्स. ठीक आहे. आय एक्स एक्स कॅल्क्युलेट करायसाठी तुम्हाला आय जी काढावं लागेल. बघा, आय एक्स एक्स कसा काढू शकतो? आय एक्स एक्स इज इक्वल टू आय जी प्लस ए एच स्क्वेअर. एच मीन्स काय? आय एक्स एक्स चं डिस्टन्स जे आहे ते आय एक्स एक्स पासून H1 आणि H2 काढावं लागेल तुम्हाला, है ना? कारण या ठिकाणी सेक्शन किती आहेत? 2 सेक्शन आहेत. बघा, पहिला सेक्शन कसा कन्सिडर करणार? एकतर तुम्ही 20 बाय 120 घेऊ शकता किंवा 100 बाय 20 पहिला घेऊ शकता. कसा घेणार? पहिलं काय करा? हॉरिझॉन्टल घ्या. बघा, असं जर घेतला तर 120 बाय 20 आणि दुसरा सेक्शन किती उरेल? इकडे किती गेला? 20. तर हा किती उरला? 80 बाय 20. किंवा दुसरी मेथड आहे, इथून असं उभा व्हर्टिकल घ्या. इकडचा किती येईल? 100 बाय 20 आणि इकडे पण काय येईल? 100 बाय 20. ठीक आहे. तर आपण काय करूया? हॉरिझॉन्टल घेऊया. तर बघा, फर्स्ट काय करणार तुम्ही? सेक्शन 1 आणि सेक्शन 2. एरिया 1 ल्या काय येईल? 120 बाय 20. 12 दुनी 24 आणि 0 2 0 mm स्क्वेअर. एरिया 2 80 इंटू 20. 8 दोन्ही 16 2 0 mm स्क्वेअर. ठीक आहे. आता x1 काढा. x1 म्हणजे टोटल डिस्टन्स बघा हॉरिझॉन्टल किती आहे? 120. 120 डिवाइड बाय 2. 120 डिवाइड बाय 2 म्हणजे किती आला? 60 mm. आणि x2 काय येईल मयूर? दुसरा सेक्शन आडवा किती आहे? दुसरा सेक्शन आडवा किती आहे? दुसरा सेक्शन 20. 20 बाय 2 किती येईल? 10 mm. सिमिलरली y1 काढा. y1 म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स टोटल किती आहे पहिल्या सेक्शनचं? 20 बाय 2 किती येईल? 10 mm. y2 सांगा, कोण सांगेल? बघा, 20 प्लस 80 बाय 2. 20 प्लस 80 बाय 2 किती येईल? 60 mm. ठीक आहे. आता तुम्हाला काय काढायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. तर तुम्हाला वाय बार काढावं लागेल की एक्स बार काढावं लागेल? वाय बार काढावं लागेल. लक्षात ठेवा, आय एक्स एक्स जर काढायचं असेल तर तुम्हाला वाय बार काढावं लागेल. आणि वाय बारचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? वाय बार इज इक्वल टू A1 Y1 प्लस A2 Y2 अपॉन A1 प्लस A2. आता या ठिकाणी x1 x2 काढायची गरज नव्हती, बट तरी आपण काढलेले आहे. A1 किती आहे? 2400 इंटू Y1 10 प्लस A2 आहे 1600 इंटू Y2 60 अपॉन 2400 प्लस 1600 किती येते बघा? वाय बार 30. वाय बार किती आला? 30 mm. ओके. आता आपल्याला एच काढायचं. एच म्हणजे काय असतो? H1 आणि H2 काढावं लागेल ना?
हा H1 काय येईल y बार मायनस y1 किंवा y1 मायनस y बार. आता y बार मोठा आहे की y1 मोठा आहे y बार, म्हणून काय येईल तर y बार मायनस y1. y बार किती आहे 30 मायनस 10 इक्वल टू 20 mm. H2 y2 मायनस y बार, y2 किती आहे 60 मायनस 30 mm. ठीक आहे. आता बघा Ig1 काढा. Ig1 काय येईल b1 d1 क्यूब बाय 12. b1 किती आहे b1 म्हणजे 120 इंटू d1 20 चा क्यूब अपॉन 12 किती येते व्हॅल्यू बघा. आणि Ig2 काढा लगेच. किती 80 इंटू 10⁻³ mm⁴. ओके. Ig2 काढा b2 d2 क्यूब अपॉन 12. b2 किती आहे b म्हणजे आडवा किती 20 इंटू d2 किती आहे 80. d2 आहे 80 चा क्यूब अपॉन 12 किती येतो बघा 853.33 इंटू 10⁻³ mm⁴. ठीक आहे. आता काय करणार आपण Ixx काढणार. तुम्हाला माहिती आहे Ixx इज इक्वल टू Ixx1 प्लस Ixx2. Ixx1 ला काय लिहिणार Ig1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर प्लस Ig2 प्लस A2 H2 स्क्वेअर. Ig1 किती आहे किती 80 इंटू 10⁻³ प्लस A1 किती आहे 2400 इंटू H1 किती आला 20 स्क्वेअर प्लस आता दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येईल Ig2 किती आहे 853.33 इंटू 10⁻³ प्लस 1600 इंटू H2 ची 30 चा स्क्वेअर. बघा किती येते व्हॅल्यू. ओके. Ixx इज इक्वल टू किती पहिला 1.04 इंटू 6 प्लस Ig2 काढा समजत आहे ना की डोक्याच्या वरून चालला 2.29 इंटू 6 दोन्हीचे ॲडिशन करा 3.33 का 3.33 इंटू 10⁻⁶ mm⁴ Ixx. ठीक आहे. हे झालं आन्सर आपलं. सोपं आहे. हा तर लिहून घ्या. बघा क्वेश्चन नंबर 2 बी दिलाय तुम्हाला. लिहा क्वेश्चन. ड्रॉ स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. ड्रॉ स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम with all important points on it for mild steel material. Subjected to gradually applied axial tensile load. ठीक आहे. स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम काढायची आहे तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दाखवायचा आहे. एक्स ऍक्सिस वरती काय असतं स्ट्रेन आणि कन्फ्युजन झालं तर काय असतं मी काय सांगितलं होतं एक्झाम्पल. स्ट्रेस हा कधी पण वाढत जातो है ना. स्ट्रेस हा वाढत जातो लक्षात ठेवायचं. स्ट्रेस स्ट्रेन. आता स्ट्रेस स्ट्रेन मध्ये बघा कर्व काढताना लक्षात ठेवा इथून आपण पहिले सरळ लाईन ओढून घ्यायची. इकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर थोडासा पुढे गेला की असं कर्व काढा. खाली येईल तो. खाली आला की परत तो असा वर जाईल. वर गेल्यानंतर अप्पर पासून तो सरळ खाली येईल. सिम्पली असा कर्व काढायचा. बघा ज्यापर्यंत स्ट्रेट लाईन आहे तिथे नाव द्यायचं ए. सगळ्यात वरचा पॉइंट बी. त्याच्या खाली सी. त्याच्यावर डी आणि सगळ्यात शेवटी इथं ई.
नाही, आणखी एक पॉईंट राहिला. हे बा, हा सी पॉईंट आहे, हा एच्या पुढे बी पॉईंट, सगळ्यात अप्पर पॉईंट सी, खाली डी, इथं ई आणि इथे एफ, आणि सगळ्यात खाली कोणता, ओ. आले 3 पॉईंट. आता बघा हे पॉईंट देताना ए पॉईंट सरळ लाईन आहे तोपर्यंत ए पॉईंट, त्याच्या पुढं सरळ लाईन जाईल पण थोडीशी कर्व येऊ शकते. बी पॉईंट, त्याच्या पुढं सगळ्यात वरचा पॉईंट सी, त्याच्या खाली सगळ्यात खालचा पॉईंट डी, सगळ्यात अप्पर पॉईंट ई आणि हा एफ. बघा रिजन लिहिताना काय लिहायचं, ओ टू ए स्टँड्स फॉर प्रोपोर्शनल लिमिट. प्रोपोर्शनल लिमिट, प्रोपोर्शनल लिमिट म्हणजे काय, तर या रिजन मध्ये स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असतो. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. त्याच्या पुढे बघा पॉइंट आहे बी. बी पॉइंट असतो इलॅस्टिक लिमिट. इलॅस्टिक लिमिट, बघा इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय, तर बी पर्यंत जेवढे एक्सटेन्शन होईल त्याच्यानंतर तो परत त्याच्या ओरिजिनल शेप मध्ये वापस येणार आहे. बट त्या ठिकाणी काय असतो, स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन नसतो. कोणता रिजन, ए टू बी. बी पॉइंटला काय म्हणतो, इलॅस्टिक लिमिट. सी पॉइंट जो आहे तो असतो अप्पर यील्ड पॉइंट. अप्पर यील्ड पॉइंट. बीच्या पुढे काय होते, इल्डिंग स्टार्ट होते. इल्डिंग म्हणजे काय असते, तर तुम्ही प्लॅस्टिकला असं ताणलं की काही फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑटोमॅटिक तो काय होतो, वाढायला लागतो है ना, तर त्याला म्हणतो इल्डिंग. तर इल्डिंग मध्ये 2 पॉईंट आहेत, सी आणि डी. वर पॉईंट आहे त्याला म्हणतो अप्पर यील्ड पॉईंट, आणि खाली सगळ्यात डी आहे तो लोअर यील्ड पॉईंट. लोअर यील्ड पॉईंट. त्याच्यानंतर शेवटी ई पॉईंट. ई पॉईंट जो आहे तो सगळ्यात हायेस्ट पॉईंट असतो. याला काय म्हणतो, अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट. अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट. आणि सगळ्यात शेवटी आहे एफ. एफ म्हणजे ब्रेकिंग पॉइंट. स्पेलिंग BREAK. ब्रेक म्हणजे तुटणे, आणि BRAKE म्हणजे ब्रेक, म्हणजे ब्रेक लावतो आपण गाडीचा तो. ठीक आहे, हे पॉइंट लिहायचे, 4 मार्क तुमचे फिक्स झाले तस. ठीक आहे, काय अडचण आहे. जर तुम्हाला डिस्क्रिप्शन थोडं लिहायचं असेल तर काय लिहिणार, ओ टू ए रिजन, इन दिस रिजन देर आर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, है ना. नंतर पुन्हा लिहिणार इलॅस्टिक लिमिट मध्ये, विद इन इलॅस्टिक लिमिट व्हेन वी अप्लाय फोर्स, आफ्टर रिमूव्हल ऑफ फोर्स मटेरियल गेट्स इट्स किंवा रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साइज. ठीक आहे. आफ्टर दॅट अप टू पॉइंट सी अँड डी देअर यील्डिंग स्टार्ट्स. Upper point is called as upper yield point, lower point is called as lower yield point. After that, E point indicates ultimate stress point, that is highest point of stress strain diagram. After that, F point indicates breaking point. In that point, material breaks. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर बघा सी क्वेश्चन आहे, थेरॉटिकल क्वेश्चन आहे. स्टेट द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग इंजिनिअरिंग मटेरियल. कॉपर साठी कोणती प्रॉपर्टी आहे आणि कास्ट आयरन साठी. कॉपर कोणती असते, डक्टिलिटी. बरोबर आहे, डक्टिलिटी. आणि कॉपर पासून हे पण असते, काय म्हणतो आपण त्याला, मेलेबिलिटी. डक्टिलिटी और मेलेबिलिटी. आणि कास्ट आयरन, कास्ट आयरनचे आपले बघा वर्कशॉप मध्ये काय असतात, बेंच वाईज किंवा मटेरियलचे जे बेड वगैरे बनलेले असतात, तर त्याच्या प्रॉपर्टी असते ब्रिटलनेस म्हणजे एकदम हार्ड असतो मटेरियल, वरून जर सोडला आपण तर तो ब्रेक होतो, त्याला म्हणतो आपण ब्रिटलनेस. कास्ट आयरनची प्रॉपर्टी कोणती आहे, ब्रिटलनेस. त्याच्यानंतर त्यातला सेकंड पॉइंट आहे बघा, डिफाईन पॉयझन्स रेशो अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. पॉयझन्स रेशो आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ठीक आहे, ते एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर डी क्वेश्चन आहे बघा, ड्रॉ SF अँड BM डायग्राम फॉर कॅन्टिलिव्हर बीम ॲज शोन इन फिगर. ड्रॉ SF अँड BM डायग्राम फॉर कॅन्टिलिव्हर बीम ॲज शोन इन फिगर.
सिम्पली कॅन्टिलिव्हर बीम आहे, त्याच्यावरती 3 पॉईंट लोड आहेत. ठीक आहे. कॅन्टिलिव्हर बीम या ठिकाणी फिक्स एंड आहे. 1 2 3. 1 मीटरवरती एक फोर्स आहे, 2 मीटरवरती एक फोर्स आहे आणि फ्री एंडला एक फोर्स आहे. पहिल्याची व्हॅल्यू आहे 2 किलो न्यूटन, सेकंड आहे 3 किलो न्यूटन, थर्ड आहे 5 किलो न्यूटन. डिस्टन्स आहे 1 मीटर 1 मीटर 1 मीटर. नावं दिलेले नसतील तर नावं दिलेले द्यायचे, A, B, C, D. ठीक आहे. तर एवढा प्रॉब्लेम दिलेला आहे, 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे तो. हा, कसं सोडवणार? किती पॉईंट आहेत या ठिकाणी? 3 पॉईंट आहेत है ना. आता रिएक्शन कशी राहील? या ठिकाणी 2 आहेत का? सपोर्ट नाही, तर एकच रिएक्शन राहील, RA अपवर्ड डायरेक्शन ना. ठीक आहे. याच्या खाली जागा स्पेस सोडून द्या SF पण BM काढायसाठी. सगळ्यात अगोदर हॉरिझॉन्टल फोर्स आहे नाही, समेशन ऑफ F इक्वल टू 0. देअरफॉर RA कसा आहे? अपवर्ड. आता या ठिकाणी कॅन्टिलिव्हर बीम जर आहे तर आपण कोणती यूज करणार? राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट जर यूज करत असलो तर अपवर्ड वाला निगेटिव्ह, डाऊनवर्ड वाला पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता राईट टू लेफ्ट पहिला फोर्स कोणता आहे? D. डाऊनवर्ड डायरेक्शन कसा आहे? मायनस प्लस 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 5, नंतर +3 +2 आणि मायनस RA इक्वल टू 0. मायनस RA तिकडे गेल्यावर प्लस होईल. 5 + 3 8, 8 + 2 10 इज इक्वल टू RA. देअरफॉर RA ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 10. ठीक आहे. तर RA इक्वल टू 10 आणि युनिट काय त्याचं? तर किलो न्यूटन. 10 किलो न्यूटन. ठीक आहे. RA भेटला. त्याच्यानंतर आपल्याला RB आहे का इथं? नाही. मोमेंट काढायची गरज आहे का? नाही. कॅन्टिलिव्हर बीम मध्ये तुम्हाला मोमेंट काढायची गरज नाही, रिएक्शन भेटली इथं. ठीक आहे. आता डायरेक्टली काय करायचं? SF कॅल्क्युलेशन, शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे. शिअर फोर्स कॅल्क्युलेशन मध्ये कोणती मेथड यूज करणार आपण? राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट म्हणजे वर जाणारा निगेटिव्ह, खाली येणारा पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर फर्स्ट फोर्स कोणता? राईट टू लेफ्ट मध्ये पहिला फोर्स कोणता? D. देअरफॉर शिअर फोर्स ऍट पॉइंट D इज इक्वल टू किती आहे? 5 किलो न्यूटन. डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे प्लस 5 किलो न्यूटन. ठीक आहे. तर शिअर फोर्स ऍट पॉइंट, पुढचा पॉइंट आहे C. प्लस पहिला घ्यायचा 5 + 3 किती आला? 8 किलो न्यूटन. नंतर शिअर फोर्स ऍट पॉइंट B 5 + 3 + 2, कारण तिन्ही डाऊनवर्ड आहेत. 5 + 3 + 2 विच इज इक्वल टू 10 किलो न्यूटन. अँड शिअर फोर्स ऍट पॉइंट A इज इक्वल टू 5 + 3 + 2 आणि इथं RA कसा आहे? अपवर्ड. किती व्हॅल्यू आहे त्याची? 10 किलो न्यूटन. अपवर्ड म्हणजेच -10 विच इज इक्वल टू 0 किलो न्यूटन. शिअर फोर्स ऍट पॉइंट, शेवटचा पॉइंट जर आपला 0 आला तर कॅल्क्युलेशन कसं आहे? बरोबर आहे. तर याचे प्रोजेक्शन खाली घ्या. A B C D. ठीक आहे. तर शिअर फोर्सची एक बेस लाईन घेऊया. इथं नावं द्या A B C D. D पॉइंटला किती आहे शिअर फोर्स? 5. तर इथं +5. B C ला 8, 5 च्या वर 8 आणि त्याच्यावर 10, 8 च्या वरती 10 किलो न्यूटन आणि इथे शेवटी 0. तर स्टार्ट कुठून करायचं? D पासून एंड करायचं A पर्यंत. तुम्हाला माहिती आहे मी काय सांगितलं होतं? टेबल लक्षात ठेवायचा. कोणता? तर पॉइंट लोड असेल, पॉइंट लोड आणि खाली UDL जर असेल तर शिअर फोर्स आणि इकडं बेंडिंग मोमेंट. पॉइंट लोड जर असेल शिअर फोर्स मध्ये कोणती लाईन? स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर UDL असेल तर क्रॉस लाईन. सेम बेंडिंग मुवमेंट मध्ये पॉइंट लोड असेल तर क्रॉस लाईन आणि UDL असेल तर कर्व. ठीक आहे. हा टेबल लक्षात ठेवायचा. बघा तुम्ही प्रिव्हियस लेक्चर जर बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल, अदरवाईज आताही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. तर बघा लोड कसा आहे आपला? पॉइंट लोड आहे
आणि शिअर फोर्स डायग्राम मध्ये काय करायचे, आपल्याला स्ट्रेट लाईन ओढायची. तर डी पासून स्टार्ट करायचं, ए पर्यंत यायचं. डी पासून स्टार्ट केली तर आपण सरळ लाईन जाणार. आता इथून 8 ला डायरेक्ट क्रॉस लाईन ओढू शकतो का, नाही, त्या रूलच्या खिलाफ आहे. म्हणून इथून स्ट्रेट लाईन घ्यायची, परत इथून वर जायचं, इथून परत स्ट्रेट लाईन, परत इथून वर, इथून स्ट्रेट लाईन खाली. शिअर फोर्स डायग्राम झाली. आता शिअर फोर्स जो आहे तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, तर ऑल डायग्राम कशी आहे तर पॉझिटिव्ह शिअर फोर्स. आता ही ए टू डी पण ही डार्क करून घ्यायची. ही झाली तुमची एस एफ डी, याला म्हणतो आपण शिअर फोर्स डायग्राम. ठीक आहे. आता काय करायचं, बीएम कॅल्क्युलेशन करायचे आहेत. बीएम कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती आहे मेथड कोणती यूज करतोय, राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट मध्ये क्लॉकवाईज वाला निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज वाला पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर फर्स्ट बेंडिंग मुवमेंट जे आहे तर बीएम ऍट पॉइंट डी किती राहणार आहे, 0. नंतर बीएम ऍट पॉइंट सी, युनिट काय येईल, किलो न्यूटन इंटू मीटर. आता सी पॉइंटच्या राईट साइडला किती फोर्स आहे, एकच फोर्स आहे 5 किलो न्यूटन, आणि डिस्टन्स आहे 1 किलो न्यूटन 1 मीटर. तर हा कसा फिरतोय त्याच्या भोवती, क्लॉकवाईज. म्हणजे काय येईल, मायनस इज इक्वल टू मायनस 5 इंटू 1 विच इज इक्वल टू मायनस 5 किलो न्यूटन इंटू मीटर. देअरफॉर बीएम ऍट पॉइंट बी, बी पॉइंटच्या राईट साइडला दोन फोर्सेस आहे, 5 किलो न्यूटन इंटू डिस्टन्स किती आलं, 2 मीटर. 5 इंटू 2 क्लॉकवाईज मीन्स मायनस, अँड 3 किलो न्यूटन इंटू 1 डिस्टन्स मीन्स मायनस 3. फर्स्ट काय येईल, मायनस 5 इंटू 2 मायनस 3 इंटू 1 विच इज इक्वल टू 5 दोन्ही 10 आणि 3 13 मायनस 13 किलो न्यूटन इंटू मीटर. 13 किलो न्यूटन इंटू मीटर. आणि बीएम ऍट पॉइंट कोणता, ए. एच्या राईट साइडला किती फोर्सेस आहेत, 3. 5 इंटू डिस्टन्स किती, 3 इंटू डिस्टन्स 2 आणि 2 इंटू डिस्टन्स 1. तिन्ही कसे आहेत, मायनस, मायनस 5 इंटू 3 मायनस 3 इंटू 2 मायनस 2 इंटू 1 किती येतं बघा, मायनस 23 किलो न्यूटन इंटू मीटर. ओके. आता याची व्हॅल्यू काढायची आहे, तर बीएमचं बेस लाईन काढून घ्या. तर बेस लाईन थोडीशी वर घेतली तरी चालेल, किंवा जागा आहे आपल्याकडे तर खाली घेऊया. हा, पॉइंटला नाव द्या ए बी सी डी. डी ला किती आहे, 0. हा, सी ला मायनस 5 किलो न्यूटन इंटू मीटर. इथे बी ला मायनस 13 किलो न्यूटन इंटू मीटर, आणि इथे मायनस 23 किलो न्यूटन इंटू मीटर. आता तुम्हाला माहिती आहे की डी पासून स्टार्ट करायचं आहे. पॉइंट लोड आहे, पॉइंट लोड मध्ये बेंडिंग मुवमेंटला लाईन कशी असते, क्रॉस. डायरेक्टली डी पासून इथपर्यंत काय करायची, क्रॉस लाईन ओढून घ्या. इथून पण कशी क्रॉस लाईन, आणि इथून पण क्रॉस लाईन. इथून नंतर ए पासून हे काय झाले, निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. या लाईनच्या खाली आहे म्हणजे निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट, याला म्हणतो आपण बीएम डी. झाले 4 मार्क फिक्स. इथं लिहून घ्या. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन आपण बघितला इथं. आता पुढचे क्वेश्चन जे आहेत पुढच्या पार्ट मध्ये बघू.